श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज मी माझ्या आवडतीची एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती म्हणजे आहे ठेचा, म्हणजे मिरच्यांचा ठेचा. त्याच्यामध्ये आपण आणखीन काही काही पदार्थ टाकणार आहोत, पण आमच्या इथं ठेचा म्हणतात. तर चला बघूया त्याची रेसिपी. तर सर्वात प्रथम मी मिरच्या निसून आणि लसूण चिरून एका कढाईमध्ये ठेवला आहे. तोपर्यंत आपण खूप सारे टमाटे कट करून घेणार आहोत. तर टमाटे कट झाले आहेत. आता ज्या मिरच्या आणि लसूण आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं. नंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि ते परतून घ्यायचं. तर परतताना त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे, कारण की मिरच्या अंगावर उडत नाही. चला तेवढं क्रिया होईपर्यंत आपण थोडंसं बोलूया. तर ह्या ठेच्याचा एक वेगळीच गोष्ट आहे. तर मला जास्त नाद ह्या ठेच्याचा प्रेग्नेन्सीपासून लागला आणि मी जास्त प्रेग्नेन्सीमध्ये तिखट खात होते. शेंगदाण्याची चटणी, हा ठेचा म्हणजे असं कैरी खूप खूप खाल्ले मी. म्हणजे गेल्या वर्षी मला प्रेग्नेन्सी होती तेव्हा. चला आपलं क्रिया झालेली आहे. तर नंतर परतलेलं उकळीमध्ये काढून घेतलं आणि गरम कढाई होती त्याच्यामध्ये टमाटे टाकून घेतले आणि मीठ टाकून मस्तपैकी त्याला शिजवून घ्यायचं. ते शिजेपर्यंत आपण उकळीमध्ये जे काढलेलं आहे ठेचा, तर तो ठेचून घेतला आणि इकडं मस्तपैकी फुल गॅसवर टमाटे शिजवून द्यायचे. टमाटे पण शिजून झाले आणि आपला ठेचा पण तयार आहे. तर मग शिजलेल्या टमाट्यामध्ये जो ठेचा आपण ठेचून घेतला आहे तो टाकायचा आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स होईल या पद्धतीने. तर मी मस्तपैकी ते मिक्स करते. ठेचा आणि टमाटर मिक्स झालं की त्याच्यामध्ये जो आपला नॉर्मल शेंगदाण्याचं कूट काढलेलं असतं ठोकर, ते टाकून घ्यायचं आणि हलवून घ्यायचं. तर आपला ठेचा आता होत आला आहे, थोडासा राहिला आहे. तर हा ठेचा खाताना खरं सांगते मी तुम्हाला कसा लागते, थोडासा आंबट, थोडासा तिखट आणि मध्ये मध्ये हे शेंगदाण्याचे कण दाताखाली जात. तर खूप छान लागते, मला तर खूप आवडते. तुम्ही पण एकदा नक्की करून पहा, खूप छान लागेल, तुम्हाला पण आवडेल. तर माझ्या अशाच म्हणजे मिनी ब्लॉग आणि अशा छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा ठेचा एकदम छान झालेला आहे. नंतर मी थोडासा टेस्ट पण करते, मला थोडासा पण दम निघत नाही. चला तर बघूयात, आपला ठेचा शिजलेला आहे. मी झाकून ठेवला होता शिजण्यासाठी. तर वासच एवढा छान येत होता की बस मला खायला मोह आवरला नाही. त्याच्यामुळे मी पटकन एका छोट्याशा प्लेटमध्ये घेतला आणि खाऊन घेतला. तर बाय बाय गाईज.